नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र विभागामध्ये आपले सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण थोर समाजसुधारक राजाराम मोहन राय यांच्या चरित्र प्रस्तावना आणि विचारांची भूमिका तपासलेली आहे. आजपासून आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांची भूमिका आणि चरित्र प्रस्तावना याच्याबाबतची चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली झाला. थोर भारतीय नेते, भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार, प्राच्यविद्या पंडित असे असलेल्या या लोकमान्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात झाला. टिळकांचं मूळ गाव तसं चिखलगाव आणि चिखलगावची खोतेदारी त्यांच्याकडे होती. त्यामुळं पारंपरिक संस्कृतचं आणि पारंपरिक जे शिक्षण होतं ते त्यांचं घरीच झालं आणि वडिलांची बदली पुण्याला झाल्यामुळं टिळक नंतरच्या काळात पुण्याला आले. पुण्याला वास्तव्याला आल्यानंतर थोड्याच दिवसात त्यांच्या आईचं निधन झालं आणि वडिलांची बदली नंतरच्या काळात ठाण्याला झाली. पण पुण्यात राहूनच लोकमान्य मॅट्रिक झाले. कोकणातील लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामा उर्फ तापीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना 3 मुली आणि मुलं विश्वनाथ, रामभाऊ आणि श्रीधर असे 3 मुलगे होते. टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये नाव स्वतःचं घातलं आणि महाविद्यालयातील शिक्षण घेत असताना स्वतःच्या प्रकृतीकडं आणि स्वतःच्या शरीरयष्टीकडं त्यांनी निकोप राखण्यावर त्यांनी जास्त भर दिला. आणि याचाच फायदा आपल्याला पुढं असा दिसतो की भारतीय राजकीय संग्रामामध्ये, राजकीय चळवळीमध्ये टिळकांना या शारीरिक कमावलेल्या कष्टाचा दगदगीच्या काळात सुद्धा अतिशय फायदा झाला. अगदी कारावासामध्ये, तुरुंगवासामध्ये सुद्धा या कमावलेल्या शरीरयष्टीचा त्यांना प्रचंड फायदा झालेला दिसतो. 1876 टिळक BAच्या पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. MA मात्र त्यांना करता आलं नाही. अखेर त्यांनी LLB ही पदवी त्या ठिकाणी मिळवली. डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना टिळकांचा आगरकर यांच्याशी स्नेह जमला, मैत्री झाली. दोघांनी एकमेकांनी देशकार्याला वाहून घेण्याची भूमिका आनाभाका घेतल्या. याच दरम्यानच्या काळात निबंध मालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून आपल्या स्वतःच्या म्हणजे भारतीयांच्या खाजगी शाळा काढण्याचं ठरवलेलं होतं. या विष्णुशास्त्री चिपळूणकराच्या कार्यामध्ये टिळक आणि आगरकर हे दोघे सहभागी झाले आणि त्यांनी 1 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. विना मोबदला टिळकांनी त्या ठिकाणी शिक्षकी पेशा स्वीकारला. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी 1881 आर्यभूषण नावाचा छापखाना त्यांनी काढला आणि त्यामधूनच केसरी हे मराठी वर्तमानपत्र आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र अशी 2 वृत्तपत्र सुरू केली. सुरुवातीच्या काळात आगरकर हे केसरी व टिळक हे मराठा या दोन्ही वृत्तपत्राचे असे संपादक होते. या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकशिक्षण, राजकीय जागृती, शासकीय अन्यायाचा प्रतिकार, सरकारची टोकाची भूमिका अशा पद्धतीच्या भूमिका त्या ठिकाणी मांडल्या जात होत्या आणि यातूनच एक वैचारिक बैठक, राजकीय चळवळीची दिशा त्यांची तयार झालेली होती. केसरी आणि मराठा या दोन्ही वर्तमानपत्रातून जे लेख प्रसिद्ध झाले ते इंग्रज सरकारच्या आणि तात्कालिक असणाऱ्या काही संस्थानिकांच्या गैरकारभारावर होते आणि मग त्याच माध्यमातून टिळकांना काही आणि आगरकरांना शिक्षाही त्यासाठी भोगाव्या लागलेल्या होत्या. आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की माधवराव बर्वे यांच्यावर लेख लिहिल्यामुळं
तसेच इंग्रजांच्या कारभारावर टीका केल्यामुळं त्यांच्यावर 4 महिन्याची शिक्षा त्यांना झालेली होती आणि डोंगरीच्या तुरुंगात त्यांना ठेवलेलं होतं. 26 ऑक्टोबर 1882 रोजी त्यांची सुटका झाली. 1882ला विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं निधन झालं आणि 1884मध्ये सर वेडरनबर्ग, वर्ड्सवर्थ, मंडलिक, न्यायमूर्ती तेलंग, दांडेकर, यमो केळकर, न्यायमूर्ती भांडारकर अशा विविध प्रभूतींनी किंवा यांच्या सहकार्यानं लोकमान्यांनी आणि आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून 1885 साली म्हणजे ज्या साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्याच साली फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना टिळकांनी केली. टिळक गणित आणि संस्कृत हे विषय शिकवायचे. पुढे या संस्थेच्या संदर्भात टिळकांनी तात्कालिक असणारे संचालक यांच्यामध्ये मतभेद झाले आणि टिळकांनी मग त्या आपल्या पदाचा राजीनामा दिला. 40 पानी राजीनाम्यात त्यांनी त्या राजीनामा देण्याच्या पाठीमागची कारणं सांगितलेली होती. एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल की टिळक जरी या एज्युकेशन सोसायटीतून बाहेर पडलेले असले तर या दोघांमध्ये किंवा संस्थाचालक आणि संस्थेचे संचालक यांच्यामध्ये वाद होण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं. तो म्हणजे राजकीय स्वातंत्र्य अगोदर का सामाजिक स्वातंत्र्य अगोदर, राजकीय सुधारणा अगोदर का सामाजिक सुधारणा अगोदर. आगरकरांना सामाजिक सुधारणा महत्त्वाच्या वाटत होत्या आणि म्हणून ते सामाजिक सुधारणांना प्राधान्य देत होते. टिळकांनी मात्र स्वतंत्रतेचा आणि राष्ट्रीयत्वाचा मुद्दा प्रामुख्यानं लावून धरला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की समाजरचना कशी असली तरी चालेल, पण जोपर्यंत या देशातल्या लोकांना स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत या देशातल्या लोकांचा विकास करणं आपल्याला शक्य नाही. त्यामुळे सामाजिक स्वातंत्र्य ही नंतरची बाब आहे, अगोदर राजकीय स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि याचं आग्रहानं प्रतिपादन टिळकांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. सामाजिक सुधारण्याच्या बाबतीमध्ये टिळकांची आपली स्वतःची भूमिका होती. ते म्हणतात सामाजिक प्रगती होऊ नये असं माझं म्हणणं नाही किंवा त्यांचं म्हणणंही नव्हतं, पण ती राजकीय प्रगतीच्या आणि स्वाभिमानाच्या अनुषंगानं झाली पाहिजे आणि नेमकी आगरकरांची भूमिका याच्या विरोधात होती. आगरकर म्हणायची की सामाजिक सुधारणेशिवाय देश स्वातंत्र्याला पात्र होणार नाही, म्हणून समाजातल्या रूढी, अज्ञान, अंधश्रद्धा, पापपुण्याच्या कल्पना या पाशातून, या बेड्यांमधून, या सखळदंडातून प्रामुख्यानं समाजाची मुक्तता झाली पाहिजे आणि त्यासाठी जातीभेद नष्ट झाली पाहिजे असे आगरकर प्रामुख्यानं निकरानं मांडत होते. टिळकांचं म्हणणं असं होतं की परकीय सरकारनं या देशाच्या कायद्यामध्ये, या देशाच्या सामाजिक सुधारणामध्ये हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. ते टिळक म्हणतात की आमच्या सुधारणा आम्ही करू, परकीय सत्तेनं अजिबात याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये. त्यामुळे आमच्या सामाजिक आणि धार्मिक बाबतीत कोणत्याही पद्धतीनं त्याने हस्तक्षेप करू नये असा कायदा करण्यास आमची हरकत आहे. म्हणजे टिळकांची भूमिका अगदी आपल्याला सांगताना सांगावं लागेल की वर्णव्यवस्था असेल, वेदोक्त प्रकरण असेल किंवा इतर धार्मिक बाबतीमध्ये जे जे वाद झाले त्या बाबतीमध्ये टिळकांची जी भावना होती, जी भूमिका होती ती त्यांच्या धर्मविषयक श्रद्धेतून मांडलेली होती आणि म्हणूनच टिळकांनी हिंदू धर्माचा जाज्वल्य अभिमान मांडत या देशातलं वेद, उपनिषद, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, गीता, आचार्यांची भाष्य याचाही अभ्यास केला. हिंदुत्व हे स्वत्वाचे फळ आहे असे ते स्वतः मानित. त्यामुळं हिंदू धर्माचा आणि हिंदुत्वाचा ते प्रचंड टोकाचा अभिमान बाळगत होते. त्यामुळं त्यांचं म्हणणं असं होतं की हिंदू लोकांनी समाजात काय सुधारणा कराव्यात हे सांगण्याचा अधिकार दुसऱ्यांना नाही, त्या आम्ही बघून घेऊ. डेक्कन एज्युकेशन संस्था सोडल्यावर 1890 ते 97 या प्रारंभीच्या काळात टिळकांनी जे कार्य केलं त्या माध्यमातून एक महत्त्वाची प्रकरणं जी टिळकांच्या विरोधामध्ये निर्माण झालेली दिसतात. त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे संमती वयाचा कायदा, दुसरं ग्रामण्य प्रकरण, तिसरं रमाबाईंचे शारदा सदन, चौथं हिंदू मुस्लिम समाजाचे दंगे आणि पाचवं सामाजिक समाजकार्य. या प्रकरणात टिळकांची भूमिका ही राजकीय पुरुषाची होती आणि या सगळ्या भूमिका ज्या सामाजिक अंगानं जाणाऱ्या होत्या त्या त्यांनी बाजूला ठेवल्या आणि फक्त स्वराज्य हा प्रधान हेतू त्यांनी मान्य केला.
आणि याचसाठी त्यांनी ब्रिटिशांच्या राज्यकारभारातील दोष आणि अन्याय याच्यावर वृत्तपत्रातून उघड टीका करायला सुरुवात केली. कायद्याची मर्यादा जरी सुरुवातीच्या काळात त्यांनी सांभाळली असली तरी टिळकांना झालवादी राष्ट्रवादी दृष्टिकोनातून त्यांनी आपली मांडणी करायला सुरुवात केलेली होती. जोपर्यंत जनतेच्या मनात ज्वलंत देशाभिमान आणि स्वातंत्र्यप्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, ही त्यांची भूमिका होती. आणि यातूनच स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यासाठी लोकांची मनोभूमिका तयार करण्याचं काम लोकमान्याने केलं असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. ब्रिटिश संमतीवयाच्या कायद्याच्या बाबतीमध्ये जे काही दोषारोप आणि जे काही धामधूम भारतामध्ये झाली त्याच्यामध्ये टिळकांवर मोठ्या प्रमाणात टीका झालेली दिसते. टिळक म्हणतात संमतीवयाच्या कायद्यामध्ये निश्चित सुधारणा व्हायला हरकत नाही, पण ती सरकारी कायद्यानं होणार नाही. आणि याच्यासाठी मग जी काही मांडणी त्यांनी केली ना ती धर्मशास्त्राची गुंतागुंत करणारी आहे. डॉक्टर भांडारकरांनी इंग्रजांनी केलेल्या संमतीवयाच्या कायद्याला पाठिंबा दिला, भारतातल्या अनेक समाज धोरणाने याला पाठिंबा दिला, अनेक लेख लिहिले, पण टिळकांनी याचा निकरानं प्रतिपादन केला आणि याच्या विरोधात त्यांनी आंदोलन सुरू केलं. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की एक संस्था स्थापन करावी आणि त्या संस्थेच्या माध्यमातून संमतीवयाच्या कायद्याच्या विरोधामध्ये एक भूमिका घेत त्यांनी काही सुधारणा सुचवण्याचा प्रयत्न केला. एक फाटा त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला होता. मग त्याच्यामध्ये 16 वर्षाच्या आत मुलींची व 20 वर्षाच्या आत मुलांची लग्न करू नयेत, कोणी हुंडा देऊ नये, विधवांचे केशवपन करू नये, अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी या संमतीवयाच्या विधेयकाला विरोध करताना मांडलेल्या होत्या. पण खरं सांगायचं झालं तर लोकमान्य टिळकांनी संमतीवयाच्या विधेयकाला केलेला विरोध हा त्यांचा जास्तीत जास्त कर्मठपणा दाखवून देणारा ठरलेला आहे. भले एकीकडं राष्ट्रवादी भूमिका घेणारे टिळक सामाजिक सुधारण्याच्या बाबतीमध्ये थोडेसे कर्मठपणाची भूमिका घेताना आपल्याला या ठिकाणी सांगावे लागतात. दुसरं महत्त्वाचं प्रकरण आहे त्यांच्या आयुष्यातलं ते म्हणजे पुण्यातील पंचाहूत मिशनच्या चालकाने 1890 शहरातील काही प्रतिष्ठितांच्या व्याख्यानाच्या निमित्तानं त्यांना पाचारण केलेलं होतं आणि त्या ठिकाणी चहा बिस्किटांचा पाहुणचार ठेवण्यात आलेला होता. हा सगळा समारंभ गोपाळराव जोशी यांनी घडवून आणलेला होता. आता या संदर्भामध्ये टिळकांनी ज्यावेळेस चहा पान घेतलं आणि ते टिळकांनी घेतल्यामुळं टिळक बाटलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी ब्राह्मण कुटुंबामध्ये राहण्याचा त्यांना अधिकार नाही किंवा समाजात त्यांना वावरण्याचा अधिकार आहे अशी भूमिका तात्कालिक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात घेतली गेली. आणि मग त्यातूनच प्रायश्चित्ताचा विषय निघाला. आणि मग ही सर्व पाप्यांना शिक्षा कोणी द्यायची याच्या संदर्भामध्ये प्रश्न ज्यावेळेस उपस्थित झाला त्यावेळेस शंकराचार्यांकडं काहींनी फिर्याद केली आणि शंकराचार्यांनी काही प्रमाणात त्या ठिकाणी काही जणांना सुटका केली, काही जण विविध प्रकारच्या कारणावरून सुटले. टिळकांनी काशीला जाऊन सर्व प्रायश्चित्त घेतल्याचा दाखला दिला आणि त्यामुळे या प्रकरणातून त्यांची मुक्तता झाली. म्हणजे कर्मठपणा हा भारतीय समाज व्यवस्थेमध्ये किती बिंबलेला होता हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. आणखीन एक प्रकरण ते म्हणजे पंडित रमाबाईंचं. याच्या बाबतीमध्ये सांगता येईल की ख्रिस्ती धर्म प्रसाराच्या बाबतीमध्ये जे काही शारदा सदन ही संस्था त्यांनी काढलेली होती आणि त्या शारदा सदनच्या माध्यमातून हिंदूंच्या किंवा अगर विधवांच्या किंवा आणखीन ज्या काही महिला आणि मुली होत्या यांचं धर्मांतर केलं जायचं आणि यावर टिळकांनी अतिशय कठोर आणि कडक शब्दात टीका केलेली आहे. आणि यातूनच असं झालं की पंडित रमाबाईंनी पुणे सोडलं आणि त्यांनी त्यांच्या केडगावी आपल्या स्त्री शिक्षणाचं कार्य सुरू केलं. हिंदू मुस्लिमांच्या दंग्याच्या बाबतीमध्ये जे 1893 दंगे झाले या संघर्षात हिंदू आणि मुस्लिम असे दोनच पक्ष अस्तित्वात नसून सरकार हा तिसरा पक्ष अस्तित्वात आहे हे लक्षात घेतल्याशिवाय दंग्याची कारणांची उपपत्ती लागणार नाही असं टिळकांचं ठाम मत होतं. ब्रिटिश सरकारचं पक्षपाती धोरण म्हणजेच फोडा आणि झोडा, डिवाइड अँड रूल हीच नीती दंग्यास कारणीभूत आहे अशी ते सातत्यानं टीका करत राहिले. आणि याच माध्यमातून दंग्यानंतर जी लोकजागृतीची साधनं म्हणून टिळकांनी काही उत्सव सुरू केले आपल्याला सांगता येतात. ते म्हणजे गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव.
ही कल्पना त्यांनी या काळात मांडली आणि पुढे 18 सप्टेंबर 1894 आणि 15 एप्रिल 1896 अनुक्रमे केसरीच्या 2 अंकामध्ये त्यांनी या 2 उत्सवाचे उद्देश स्पष्ट केले. ते उद्देश स्पष्ट करताना टिळक सांगतात की राष्ट्रीय जागृती करणं, स्वातंत्र्यकांक्षा वृद्धिगत करणं, महापुरुषांचं स्मरण करणं आणि धर्मसंस्कृती याचे ज्ञान सामान्य जनास करून देणं. म्हणजे गणपती उत्सव असू द्या किंवा शिवजयंती उत्सव असू द्या, याच्या माध्यमातून आम्ही काय करणार आहोत किंवा का सुरू करीत आहोत याबद्दलची भूमिका त्यांनी मराठामध्ये मांडलेली या ठिकाणी सांगावं लागेल. पुढच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की पुण्यात झालेल्या प्रतिष्ठित असलेल्या सार्वजनिक सभेमध्ये त्यांनी नेमस्थांचा पराभव केला आणि सार्वजनिक सभा ही त्यांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन दुष्काळ निवारणाचं कार्य त्या ठिकाणी सुरू केलं. दुष्काळ निवारणाच्या बाबतीत टिळक स्पष्ट करतात की पीक कमी आलेलं असेल तर कर माफी किंवा सारा माफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, अधिकार आहे, तो त्यांनी मागून घेतला पाहिजे आणि सरकारनं तो दिला पाहिजे. दुष्काळाच्या पाठोपाठ प्लेग आला आणि प्लेगच्या प्रतिबंधासाठी नेमलेल्या कमिशनरनं रॅड याच्या हाताखाली गोऱ्या अधिकाऱ्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला. त्याच्यावर टिळकांनी टोकाची टीका केली आणि खरं तर मदत करण्याच्या ऐवजी अन्यायाची भूमिका तुम्ही घेतली आणि याच संकल्पनेतून आपल्याला असं दिसतं की 22 जून 1887 रोजी चापेकर बंधूंनी रॅडचा खून केला आणि पुण्यात झालेला जो अनन्वित अत्याचार आणि जुलूम केलता याबाबत टिळकांनी जे अग्रलेख लिहिले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला सांगावे लागतील. राज्य करणं म्हणजे सूड उगवणं नव्हे, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय, असे एकापाठ प्रकरलेख त्यांनी लिहिले. परिणाम त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आणि 18 महिन्याच्या सक्त मजुरीची शिक्षा त्यांना देण्यात आली. टिळक मोठे विद्वान म्हणून शिक्षा करणं नव्हे असं मॅक्सिम्युलर यांनी सरकारला सांगितले. त्यापैकी 6 महिन्याची शिक्षा सरकारनं कमी केली आणि 6 सप्टेंबर 1898 रोजी टिळक शिक्षा भोगून तुरुंगातून मुक्त झाले. लोकमान्यांच्या खऱ्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली ती म्हणजे 1899 नंतरच. राजद्रोहाची शिक्षा भोगून ज्यावेळेस टिळक माघारी आले आणि त्यातून त्यांची प्रचंड लोकप्रियता वाढली. शिक्षा भोगल्यानंतर त्यांच्या धोरणात कदापि आणि कसलाही बदल झालेला नव्हता. हे त्यांनी 4 जुलै 1899 रोजी लिहिलेल्या पुनश्च हरिओम या केसरीतल्या अग्रलेखावरून स्पष्ट होतं. विशेषतः त्यांनी लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीवर आणि त्यानं लादलेल्या शिक्षण संस्थांवरील बंधनावर प्रचंड टीका केलेली होती. याशिवाय त्याच्या वसाहतवादाच्या धोरणावर कडाडून हल्ला केला. केसरीच्या अग्रलेखात ते स्पष्ट म्हणतात की इंग्लंडचा नैतिक व बौद्धिक अधःपतन होत आहे, त्यामुळेच ब्रिटिश सरकार अशा पद्धतीचे वेगवेगळे अधिकारी पाठवून वेगवेगळ्या प्रकारचे भारतीयांवर दबाव आणणारे, दडपशाही करणारे कायदे करत आहे. याच काळात आपल्याला सांगावं लागेल ते म्हणजे ताई महाराज प्रकरण. हे प्रकरण टिळकांच्या आयुष्यामध्ये आलं. यामुळं प्रचंड मनस्ताप त्यांना सहन करावा लागला. या खटल्याचा निकाल जरी टिळकांच्या बाजूनं लागलेला असला तरी या प्रकरणामध्ये किंवा या वारसा हक्काच्या प्रकरणामध्ये टिळकांचं चारित्र्य मोठ्या प्रमाणात बदनामीकारक झालेलं होतं असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. शेवटी त्यांची निर्दोष मुक्तता झाली आणि त्यांनी दत्तक घेतलेले जगन्नाथ महाराज यांची वारसदार म्हणून नियुक्ती झाली, हेही आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. लॉर्ड कर्झननं केलेल्या 1905च्या बंगालच्या फाळणीत सर्व देशामध्ये प्रचंड जनक्षोभ उसळलेला होता. उग्र आंदोलन सुरू झालेली होती आणि टिळकांनी या बंगालमधल्या चळवळीला पाठिंबा दिला. स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुसूत्रीच्या माध्यमातून त्यांनी या देशातल्या लोकांच्या समोर एक साधा कार्यक्रम ठेवला. आपल्याला आपली प्रगती करून घ्यायची असेल तर स्वदेशीचा वापर करा आणि बहिष्काराचा मार्ग वापरला पाहिजे, ही त्यांनी भूमिका मांडायला सुरुवात केलेली होती. आमच्या लोकांना जर वर यायचं असेल तर आम्हाला काही मार्ग असले पाहिजेत आणि ते मार्ग म्हणजे स्वावलंबन आणि स्वार्थत्याग आहे. याच माध्यमातून टिळकांनी लोकांना प्रतिकाराचे आव्हान केले. बारिसाल इथल्या प्रांतिक परिषदेच्या निमित्तानं निघालेल्या मिरवणुकीत वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या म्हणून पोलिसांनी निर्गुण लाठीमार केला, लोकांची डोकी फोडली. यासंबंधी लिहिताना टिळक सांगतात की अधिकाऱ्यांनी कायदेशीरपणे लोकांच्या तोंडाला गवसणी अडकवली आहे आणि कायदेशीरपणे लोकांची डोकी फोडली म्हणून लोकांनी हा कायदेशीर छळ निमूटपणे सोसावा किंवा कसे.
हा बंगालच्या लोकांपुढचा प्रश्न आहे. अशा पद्धतीनं टोकाची भूमिका टिळकांनी लेखामध्ये मांडत त्या ठिकाणी कडाडून टीका केलेली होती. 1907ला बंगालच्या फाळणीच्या धर्तीवरच टिळकांची चतुसूत्री राष्ट्रीय सभेत मान्य झाली आणि काँग्रेसच्या अधिवेशनात सुद्धा या ठिकाणी फूट पडलेली दिसते. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीलाच त्याने हरकत घेतली आणि टिळकांच्यावर त्या ठिकाणी काठ्या जोडे फेकण्यात आले, पण तरीही टिळक निश्चल होते, आपल्या भूमिकेवर ठाम होते. काँग्रेसच्या या फाटाफुटीचा नंतर लवकरच त्या ठिकाणी काँग्रेस दोन्ही गटामध्ये विभागली गेली आणि टिळकांना दुसऱ्या राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. त्या साधारणपणे देशाचं दुर्दैव हे उपाऊ टिकाव नाहीत असं अनुक्रमे त्याने केसरीतील अग्रलेख होते आणि याच अग्रलेखाच्या माध्यमातून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला गेला. या राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांना 6 वर्षे काळेपानीची आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा फरमावली गेली. ही शिक्षा ऐकल्यानंतर टिळकांनी काढलेले उद्गार धीरोदात्त आहेत. ते म्हणतात, ज्युरीने दिलेला निकाल काही जरी असला तरी मी पूर्ण निर्दोषी आहे. न्यायालयाची सत्ता श्रेष्ठ असेल, पण वस्तुजातीच्या नियतीचे नियमन करणारी सत्ता त्याहूनही श्रेष्ठ आहे. माझ्या स्वातंत्र्यापेक्षा माझ्या हाल अपेष्टांनीच मी अंगीकृत केलेलं कार्य अधिक भरभराटीस यावे असाही परमेश्वराचा संकेत असेल. काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी टिळकांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांच्या जीवनात 2 महत्त्वाच्या घटना घडल्या. या बंदिवासात या तुरुंगवासात त्यांनी गीता रहस्य हा अत्यंत मौलिक ग्रंथ लिहिला. तर याच काळात पुण्यात त्यांच्या पत्नी सत्यभामा यांचे 1912 साली निधन झाले. 6 वर्षाच्या कारावासानंतर 15 जून 1994 रोजी सरकारने त्यांना मुक्त केले. बाहेर आल्यानंतर टिळक शांत बसतील ते लोकमान्य कसले. 1915 त्यांनी हिंद स्वराज्य संघ यावर 4 लेख लिहून कोणत्या प्रकारची राज्यव्यवस्था या देशामध्ये आम्हाला उपयुक्त ठरेल याचे विवेचन केले. 1916ला होम रूल लीग या संस्थेच्या माध्यमातून आणि हिंद स्वराज्य संघाच्या माध्यमातून या दोन्ही संस्थांची त्यांनी बेळगावला स्थापना केली. 1915ला यांनी बेझंट यांनी मद्रासला जी होम रूल स्थापन केली होती त्याचीच पुढची पायरी म्हणून टिळकांनी ही संयुक्तपणे चालवण्याची भूमिका घेतली आणि 1918 साली होम रूल लीगचे शिष्टमंडळ घेऊन टिळक इंग्लंडलाही गेलेले होते. तर तत्पूर्वी 1916ला हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये लखनौ काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये एक करार झाला आणि त्यालाच 1916चा लखनौ करार म्हणतात. या अधिवेशनामध्ये टिळकांच्या पुढाकारानं लीग आणि काँग्रेसमध्ये करार झाला आणि स्वराज्याच्या मागणीचा ठराव एकमतानं मंजूर झाला. झाल आणि नेमस्त या दोन्ही पक्षाच्या आणि हिंदू मुस्लिम यांच्या एकीचं हे अपूर्व दृश्य होतं. 1917 साली ऑगस्ट महिन्यामध्ये भारत मंत्री सर एडविन मॉन्टेगू हे भारतात आले आणि या देशातल्या सगळ्यांची भेट त्यांनी घेतली. अनेक संस्थांचे चालक, विविध शिष्टमंडळं, पुढारी, विविध दबाव गट याच्यामध्ये टिळकांची त्यांनी भेट घेतली आणि मॉन्टेगू चिटफंड सुधारणा त्यांनी जाहीर केला. टिळक इंग्लंडमध्ये असताना राऊलेट कायदा जाहीर झाला होता. त्याच्या निषेधार्थ गांधींनी काढलेल्या जलियांवाला बाग हत्याकांडाच्या बद्दल ज्यावेळेस टिळक भारतात आले, अमृतसरला ज्यावेळेस हा जलियांवाला बाग हत्याकांड घडलं त्यावेळेस टिळक भारतात आल्यानंतर त्यांनी उद्गार काढले की या भयंकर प्रसंगात मी तुमच्याबरोबर नव्हतो, याचे मला वाईट वाटते. आणि काँग्रेसच्या अधिवेशनातून स्वराज्यास पात्र असलेल्या मॉन्टेगू चिटफंड सुधारणा कायदा हा प्रामुख्यानं कसा निराशजनक आहे, अपुरा आहे हे त्यांनी मांडण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्या ठिकाणी एक संदेश त्यांनी दिला की आत्ता सुरुवातीला जेवढं आहे तेवढं पदरात पाडून घ्या, पण संतुष्ट होऊ नका आणि चळवळ सोडू नका. आपल्या सर्वांना माहिती आहे की टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात, पण हे खरं तर त्यांना कुचेष्टनं वापरलेलं वाक्य होतं, पण ते टिळकांना अतिप्रसिद्ध करणारं ठरलं. सर व्हॅलेंटाईन शिरोल यांनी टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून त्यांच्यावर
प्रामुख्यानं खटला दाखल केला. या खटल्यात टिळकांचे मोठे नुकसान झाले, पण या ग्रंथाचे फादर ऑफ द इंडियन अर्नेस्ट हे गौरवास्पद अभिदान किंवा नाव त्यांचं रूढ झालेलं दिसतं. 16 जूनच्या महिन्यात टिळकांना 60 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर त्यांचा मोठा समारंभ पुण्यात झाला. 1 लाखाची थैली त्यांना अर्पण करण्यात आली. ही सर्व रक्कम त्यांनी राष्ट्रकारण्यासाठी वापरण्याची घोषणा केली आणि ते म्हणाले, आपली मातृभूमी आपणा सर्वांस या उद्योगास लागण्याबद्दल आवाहन करीत आहे. मातृभूमीच्या या आव्हानाकडे लक्ष देऊन कोणताही भेदभाव मनात न ठेवता आपण सर्व राष्ट्रदेव एक होऊया. मुंबईला ज्यावेळेस पहिलं महायुद्ध सुरू होण्याच्या अगोदर गव्हर्नर यांनी 1918ला एक परिषद भरवली होती. त्यालाही टिळक हजर होते. लॉर्ड विलिंग्डन यांनी प्रास्ताविक भाषणात होम रूलच्या मागण्यावर टीका केली. टिळकांनी आपल्या भाषणात त्यांना स्पष्टपणे बजावले की हिंदुस्थानवर आज ना उद्या स्वारी झाली तर हिंदू लोक तिच्या प्रतिकारासाठी आपले देहही खर्ची घालतील, पण स्वराज्य स्वदेश संरक्षण याची साखळी मात्र तोडता येणार नाही. आणि तिथून टिळकांनी सभात्याग केला. कलकत्ता अधिवेशनामध्ये खरं तर टिळकांचं नाव काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पंडित मदन मोहन मालवीय यांनी सुचवले होते, पण तत्पूर्वी टिळकांचं लोकमान्यांचं मुंबईत देहावसन झालं. त्यांना 15 वर्षाचा मधुमेहाचा विकार होता. अखेर मलेरियाचा ताप आणि अतिश्रमामुळं टिळकांचं निधन झालं. पण त्यांची स्वराज्याबाबतची तळमळ ही भूमिका जर आपल्या लक्षात घेतली तर महात्मा गांधींनी जे वाक्य वापरलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. महात्मा गांधी आपल्या श्रद्धांजलीमध्ये म्हणतात की टिळकांची राष्ट्रभक्ती म्हणजे आसक्ती होती. त्यांचा धर्म म्हणजे देशप्रेम. ते जन्मतः लोकशाहीवादी होते. त्यांचे जीवन म्हणजे ग्रंथच म्हणावं लागेल. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांनी देशहितासाठी खर्ची घातली. त्यांचे खाजगी जीवन धुतलेल्या तांदळासारखं स्पष्ट होतं. टिळकांचे जीवन हे धुतलेल्या तांदळासारखं स्फटिकासारखं स्वच्छ होतं. त्यांनी आपली प्रखर बुद्धिमत्ता देशकार्यासाठी समर्पित केली. लोकमान्य इतके सातत्यानं कोणत्याही व्यक्तीने स्वराज्य तत्त्व आत्तापर्यंत सांगितले नव्हते. इतिहासामध्ये त्यांचे नाव आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून नोंदले जाईल आणि भावी पिढी लोकमान्य नेता म्हणून आदराने त्यांचे स्मरण करेल. महात्मा गांधींनीही टिळकांच्या निधनानंतर व्यक्त केलेल्या श्रद्धांजलीमध्ये ही आपली भूमिका मांडलेली होती. वृत्तपत्रकार टिळक म्हणून आपल्याला चरित्रामध्ये सांगताना सांगावं लागेल की केसरीतून आणि मराठामधून त्यांनी एकापेक्षा सरस अग्रलेख लिहिले. त्यांच्या या प्रकार आणि ब्रिटिशाविरुद्धच्या लेखांबद्दल राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना 3 वेळा कारावास भोगावा लागला. पण त्यांच्या लेखनामध्ये कदापि बदल झाला नाही. केसरीचा खप झपाट्यानं वाढला, तो लोकप्रिय झाला. टिळकांचा सरळ, स्पष्ट, युक्तिवादात्मक व्यवहार सामान्य माणसाला समजणारा आणि उमजणारा होता आणि त्यातून त्याचं मर्म त्यांना समजलं. त्यांचा एक वाचक वर्ग तयार झाला, एक श्रोता वर्ग तयार झाला, असे नचिकेळकर म्हणतात. 1896 पासून केसरी मराठा ही वृत्तपत्र चालवताना टिळकांना नचिकेळकर, कुप्र खाडीलकर, दे गोलेमिये ही सहकारी मंडळी लाभली आणि टिळकांच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा केसरी आणि मराठा नेहमीच्या आविष्याने प्रसिद्ध होत राहिले. टिळकांनी केलेलं ग्रंथलेखनही आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. केसरी मराठामध्ये त्यांनी लिहिलं, पण याशिवाय साप्ताहिकाच्या माध्यमातून स्फुटलेखनसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये संस्कृत, इंग्रजी वाङ्मयामध्ये त्यांचा गाढा अभ्यास होता. भारतीय तत्त्वज्ञान आणि त्यांच्या आवडीचा विषय. पाश्चात्य तत्त्वज्ञानही त्यांनी अभ्यासलं. व्यापक व्यासंगाचं उत्कृष्ट प्रतिबिंब त्यांच्या गीतारहस्य या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. राजकीय क्षेत्रात टिळक काम करत असताना कधी तुरुंगात, अन्य वेळी त्यांना जशा वेळ मिळेल तसं त्यांनी काही ग्रंथ लिहिले, संशोधनपर निबंध लिहिले, प्रबंध लिहिले. त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं सांगावे लागतील ते म्हणजे गीतारहस्य, ओरायन आणि आर्टिक, होम, इन द वेदाज आणि वेदांग ज्योतिष्य. मंडालेच्या तुरुंगामध्ये टिळकांनी श्रीमद भगवद्गीता रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हा ग्रंथ 1910-11च्या कालामध्ये लिहिला. तो 1915 प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ गीतेवर भाष्य असून ते कर्मयोगपर आहे. तत्पूर्वी टिळकांची सर्व भाष्य व टीका बाजूला ठेवून नुसतं गीतेचं स्वतंत्रपणे पारायण करून टिळकांनी गीतेचा बोध झाला. त्यात त्यांनी
वेचकपणे मांडला आणि गीता निवृत्तीपर नसून प्रवृत्तीपर आहे अशी भूमिका आपल्याला या ठिकाणी सांगावी लागते. टिळकांचा ओरायन हा संशोधनात्मक प्रबंध आहे. 1892ला त्यांनी लंडन येथील ओरिएंटल परिषदेसाठी त्यांनी तयार केला. यात वेदांचा कालनिर्णय हा विषय हाताळला. मॅक्स मुलरनं जो वेदांचा काल ठरवला होता तो भाषिक संशोधनावर ठरवला असल्याने तो बरोबर नाही. संशोधनाची पद्धत एकांगी आहे असं टिळकांचं मत होतं. म्हणून त्यांनी दैवतशास्त्र, भाषाशास्त्र, संहिता आणि ब्राह्मण्य यातील ज्योतिषशास्त्राविषयी सर्व संदर्भ एकत्रित करून ज्योतिष्याच्या गणिताने वेदांचा काळ इसवी पूर्व 4500 वर्ष हा ठरवला. या ग्रंथाची याकोबी व ब्लूमफिल्ड या पाश्चात्य प्राच्यविद्या पंडितांनी मोठ्या प्रमाणात स्तुती केलेली आहे. आणखीन एक ग्रंथ म्हणजे आर्टिक होम इन द वेदाज हाही टिळकांनी याच काळात संशोधन प्रबंध लिहिला. 1898मध्ये एरवड्याच्या तुरुंगात असताना त्यांना ही कल्पना सुचली आणि या पुस्तकांमध्ये आर्यांचं मूलस्थान उत्तर ध्रुवाच्या प्रदेशात असले पाहिजे हे अनुमान मुख्यतः वेदातील ऋचांच्या आधारे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गीता रहस्याच्या माध्यमातून त्यांनी कर्मयोगाचा पुरस्कार केला. तोच कर्मयोग प्रत्यक्ष जीवनात आचरून त्यांनी दाखवलेला आपल्याला सांगावं लागेल. लोकसंग्रहाची दृष्टी ठेवून लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजातल्या सर्व स्तरातील लोकांचं अधिष्ठान मिळवून दिलं. गीता रहस्य हे त्यांचे अक्षय विचारधन असून ते आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ तत्त्वज्ञान मानले जाते. गांधीजींच्या सर्वांगीण व सर्वकिस राजकीय सांस्कृतिक कार्याला अनुकूल अशी पार्श्वभूमी निर्माण करण्याचं श्रेय लोकमान्यांना द्यावं लागतं. म्हणूनच आधुनिक भारताच्या इतिहासात टिळक युग हा टप्पा अतिशय महत्त्वाचा समजला जातो. मित्रांनो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या चरित्राची भूमिका आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेली आहे. आज या ठिकाणी थांबूया.